नमस्कार मंडळी, नोकऱ्या न्याय केंद्र यूट्यूबचे आपले स्वागत आहे. मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मित्रांनो, ही एक्झाम आहे त्या ठिकाणी मराठीमधून सुद्धा या ठिकाणी एक्झाम देऊ शकतात. यामध्ये जवळपास 1,500 प्लस जायची पदभरती असणार आहे. त्यामध्ये नॉन टेक्निकल स्टाफ आणि हवालदार यांची या ठिकाणी पदभरती असणार आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाहिरात पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके, तुम्ही नाव स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत या ठिकाणी मल्टीटरी स्टाफ नॉन टेक्निकल स्टाफ अँड हवालदार CBIC अँड CBN एक्झामिनेशन 2025 या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर हा फॉर्म ऑनलाईन तुम्हाला 26/6/2025 पासून ते 24/7/2025 पर्यंत भरायचा आहे. त्याचबरोबर लास्ट डेट असणार आहे मित्र तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनची 24/7/2025 असणार आहे. लास्ट डेट असणार आहे मित्र तुम्हाला फीची या ठिकाणी 25/7/2025 असणार आहे. त्याचबरोबर फॉर्ममध्ये करेक्शन असणार 29/7/2025 ते 31/7/2025 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये मित्रांनो एकूण जागा बघितल्या मित्रांनो एकूण जागा असणार आहेत. MTच्या जागा या ठिकाणी तुर्तास त्यांनी देण्यात आल्या नाहीत. मात्र या ठिकाणी हवालदार याची पदभरती असणार आहेत 1075 जागा. जवळपास एक मिनिट तुम्हाला 1,500 ते 2,000 प्लस जागांची पदभरती असणार आहेत. ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला SC.go.in या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी रिझर्वेशन असणार आहेत. यामध्ये SCचं रिझर्वेशन आहे, STचं रिझर्वेशन आहे, OBC रिझर्वेशन आहे, EWC रिझर्वेशन आहे आणि एक्स सर्व्हिसमॅन आणि हँडिकॅपचं रिझर्वेशन असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जे हँडिकॅपचे प्रकार असतात म्हणजे MTसाठी फक्त हँडिकॅप आहे त्यासाठी जे घटक असतात ते देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर हा फॉर्मवर तुम्हाला ऑल कॅन्डिडेट तुम्ही अप्लाय करू शकता. वय असणार मित्रांनो तुम्हाला 1/8/2025 रोजी वय असणार आहेत. यामध्ये पहिली पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला MTS या पदासाठी 18 ते 25 वर्षे असणार आहेत. म्हणजे 2/8/2000 पासून ते 1/8/2007 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. जर त्याचबरोबर तुम्हाला पुढची पोस्ट आहे हवालदार ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला 18 ते 27 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजेच 2/8/1998 पासून ते 1/8/2007 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर SC/ST मध्ये 5 वर्षे सवलत आहेत. OBC मध्ये 3 वर्षे सवलत देण्यात आलेली आहे. मित्रांनो हा फॉर्म भरायचा मित्रांनो हा फॉर्म SC.go.in वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळालेली आहे. हा फॉर्म मध्ये तुम्हाला लास्ट डेट असणार आहे 24/7/2025 रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. यासाठी मित्रांनो फी असणार आहे मित्रांनो फी 100 रुपये फी असणार आहे. ही फी मित्रांनो तुम्हाला UR EWS आणि OBC जेंट्ससाठी असणार आहेत. जर तुम्ही SC/ST किंवा या ठिकाणी एक्स सर्व्हिसमॅन किंवा ऑल फिमेल असाल तुम्ही या ठिकाणी कोणती फी नसणार आहे. ही फी मित्रांनो तुम्हाला डेबिट कार्ड नेट बँकिंग किंवा UPI तुम्ही फी भरू शकता. फी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 25/7/2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी फी भरू शकता. त्याचबरोबर फॉर्ममध्ये करेक्शन असल्यास तुम्हाला 29/7/2025 ते 31/7/2025 रोजी तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 200 रुपये एवढे करेक्शन चार्जेस लागू शकतात. त्याचबरोबर तुमचे एक्झाम सेंटर असणार आहेत मित्रांनो रिजन वाईज एक्झाम सेंटर असणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र असाल तर या ठिकाणी वेस्टर्न रिजन असणार आहेत. अहमदाबाद, वडोदरा, राजकोट, सुरत, गांधीनगर, म्हैसाणा, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, जळगाव आणि पणजी एवढे एक्झाम सेंटर्स असणार आहेत. यामध्ये स्कीम ऑफ एक्झामिनेशन असणार मित्र तुम्हाला या ठिकाणी टायर 1 असणार आहेत. यामध्ये ही एक्झाम असणार मित्र 13 लँग्वेजमधून ही एक्झाम असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मराठीमधून सुद्धा तुम्ही या ठिकाणी एक्झाम देऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत. यामध्ये तुम्हाला सेक्शन 1 असणार आहेत. त्यामध्ये न्यूमेरिकल त्यामध्ये रिझनिंग असणार आहेत. त्यासाठी मित्र तुम्हाला एकूण प्रश्न आणि मार्क असणार 20 प्रश्न 30-60 मार्क असणार आहेत. त्याचबरोबर सेम तोच फॉर्मॅट असणार 20 प्रश्न 60 मार्क असणार आहेत. ह्यासाठी मित्र तुम्हाला 45 मिनिटं वेळ असणार. त्यासाठी सेकंड सेक्शन असणार जनरल अवेअरनेस आणि इंग्रजी लँग्वेज असणार आहेत. यासाठी मित्र तुम्हाला 25 प्रश्न 75 गुण असणार आहेत. अशी तुमची या ठिकाणी एक्झाम असणार आहे. त्यामध्ये सेक्शन 1 सेक्शन 2 असे 2 सेक्शनमध्ये तुमची एक्झाम असणार आहे. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला सेक्शन 1 45 आणि सेक्शन सेकंड 45 अशी 2 एक्झाम द्यायची आहे. त्याचबरोबर ही एक्झाम आहे ती मित्र तुम्हाला रिजनल 13 लँग्वेजमधून म्हणजे मराठीमधून सुद्धा एक्झाम देऊ शकता. यामध्ये मित्र तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचे निगेटिव्ह मार्किंग प्रोसेस नसणार आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जर लेखी पास झाला त्या ठिकाणी तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड असणार आहेत म्हणजे PST असणार आहेत. यासाठी मित्र हवालदार आणि CBN दोन्ही पदासाठी असणार आहेत. त्यामध्ये PET असणार आहेत, वॉकिंग असणार आहेत. मेलसाठी 1600 मीटर 15 मिनिटांमध्ये आणि फिमेलसाठी 1 किलोमीटर 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचं आहे. यामध्ये मित्र तुम्हाला हे या ठिकाणी क्वालिफाय तुमची असणार आहे. त्यानंतर तुमचे PST असणार आहेत. त्यासाठी मित्र तुम्हाला मेलसाठी हाईट असणार आहे 157.5 सेंटीमीटर आणि चेस्ट 81 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर जास्त लागणार आहेत. तर मित्रांनो फिमेलसाठी हाईट असणार आहेत 152 सेंटीमीटर हाईट आणि वेट असणार आहे 48 किलोग्राम
लागणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला PET आणि PhD या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी फक्त या ठिकाणी क्वालिफाय करायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या या ठिकाणी जी लेखी परीक्षा आहे त्याचा हॉल तिकीट एकदम 10 दिवस तुमच्या आधी येणार आहे. तर मित्रांनो याचा मोड ऑफ सिलेक्शनचा क्रायटेरिया बघितल्यानंतर तुम्हाला 30% UR OBC EWS 25 आणि अदर कॅटेगरीसाठी 20% क्रायटेरिया त्यांनी देण्यात आलेला आहे. ओके, तर तुम्ही मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत MTS मध्ये या ठिकाणी पदभरती मित्रांनो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवनवीन बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.